ठीक आहे. मग ती म्हणाली, तुझे मामा रोज पुच्ची चाटतात त्यामुळे ती मोठी झाली. तुला माझी पुच्ची का पसंत आहे? मी म्हणालो, मला मोठी पुच्ची खूप आवडते. पसंत आहे तर काहीतरी कर ना जानू, आता कशाची वाट पाहत आहेस? मग मी लगेच तिची पुच्ची चाटू लागलो आणि ती सेक्सी आवाज काढू लागली, सस्स थोड जीभ अजून आत टाक ना, मजा येत आहे. पुच्ची चोकायला कोठून शिकलास? मी म्हणालो, तुमची पुच्ची पाहून माझी इच्छा झाली. तर ती म्हणाली, आणि चोक तिला, लाल कर तिला चोकून. आणि मी तिला चावायला सुरुवात केली. तिच्या तोंडून येस सस जानू आणि जोरात. मग ती म्हणाली, जरा माझ्या पुच्ची मध्ये बोट घाल ना. मी जसे बोट घातले तशी ती हो म्हणाली आणि माझे बोट पकडून खूप आत घेऊन गेली आणि तिने बोटाला पुच्चीने जोरात पकडले. मग ती म्हणाली, आणखी दुसऱ्या रीतीने पुच्चीला मजा देना. मग मी तिच्या पुच्चीत एक चॉकलेट उभी केली आणि तिला खाऊ लागलो आणि जसा पुच्चीपर्यंत पोचलो तशी पुच्ची पण तोंडात घेतली आणि चावू लागलो. मामी म्हणाली, आई वहन खूप मजा आली जानू मेले मी. मग मी तिला उलटी केली आणि तिची पाठ चोकू लागलो. मी मागून तिच्या ब्लाउजची दोरी उघडली आणि बाहेर काढली आणि उफ काय बॉल होते देवा. मामीचे मी डोळे बंद करून त्यावर तुटून पडलो आणि बॉल जोराने चोकू लागलो. ती मला म्हणत होती आह आणि जोरात चोक आणि मी जोरात चोकू आणि दाबू लागलो. मग मी तिची नाडी काढली तर ती लाजली. मी तिचा लेहंगा काढला आणि तिला पूर्ण नागडी केली. तिने फक्त पेंटी घातली होती आणि ती पण खूप ओली झाली होती. मग मी पेंटी काढली आणि मामी म्हणाली, आज मी पुच्ची देणार नाही. आज माझी इच्छा फक्त पुच्ची सेक्स करायची आहे. तू बॉल दाब आणि दूध पी माझे. माझी पुच्ची जबून आणि खोल कर राजा. मी म्हणालो, तू तर सगळीकडून सेक्सी दिसतेस. मग मी मामीच्या पुच्चीत लंड टाकला तर ती म्हणाली, मजा येत नाही आणि तिने माझा लंड पकडला आणि मुठ मारू लागली. ती म्हणाली की तुझ्या मामाने मला कधी लंडाला मुठ मारायला दिली नाही आणि कधीच लंड माझ्या तोंडात टाकला नाही. तू मला लंड तोंडात देना. मी म्हणालो, घे आणि चोक. मग ती लंड तोंडात घेऊन चोकू लागली आणि म्हणाली, वा जानू किती मोठा आहे तुझा नागोबा. तुझ्या मामाच्या याच्या अर्धा पण नाही. मामी 20 मिनिट लंड चोकत राहिली आणि मी म्हणालो की मी आता वीर्य सोडणार आहे. मामी म्हणाली, प्लीज माझ्या तोंडात सोडून दे, मला लंडाचे पाणी प्यायची खूप इच्छा आहे. मग मी माझे सर्व वीर्य तिच्या तोंडात टाकले आणि ती पिऊन गेली. मग ती माझा लंड बाहेर काढून मुठ मारू लागली आणि तो तोंडात घेऊन उभा करू लागली आणि तिच्या स्पर्शाने लंड पुन्हा उभा झाला आणि ती म्हणाली, टाक पटकन याला माझ्या पुच्चीमध्ये. मी मग लंड पुच्चीत टाकला आणि तो 3 इंच जाड लंड आत गेला आणि मी ठोकायला सुरुवात केली. मामीच्या तोंडून मादक आवाज बाहेर पडू लागले. आणि जोरात ठोक माझ्या पुच्चीला. मी सतत पुच्ची ठोकू लागलो आणि मामीला खूप मजा येऊ लागली. ती म्हणत होती, तुझ्याकडून रोज ठोकून घेणार मी राजा. येस. काही वेळाने मी वीर्य सोडणार होतो तर मामी म्हणाली की सगळे वीर्य पुच्चीमध्ये टाक. मग मी सगळे वीर्य पुच्चीत टाकले आणि मग मी तिच्यावर काही वेळ झोपून राहिलो. मग आम्ही एकत्र 10 मिनिट अंघोळ करायला गेलो होतो आणि तिला तिथे पण जवले आणि मग आम्ही अंघोळ करून सकी 4 वाजता झोपलो आणि मग मामा पण 6 वाजता आले. अशा रीतीने मी मग मामीला ठोकले होते. मग मी माझ्या मामीची गांड कधी मारली होती ते मी तुम्हाला दुसऱ्या गोष्टीमध्ये अवश्य सांगेन आणि ती पण तुम्हाला खूप आवडेल अशी मला खात्री आहे.